नमस्कार, मी प्रिया आणि प्रिया डेली व्लॉग्समध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत. तर आता दुपारचे 4 वाजलेले. दुपारी मी थोडा वेळ आराम केला. ऊन खूप पडतंय, उष्णता पण जाणवती आणि आळस पण येतोय, म्हणून दुपारी थोडा वेळ आराम केला. आता 2 दिवसापूर्वीच खाट विणली होती आणि दुपारी मी थोडंसं खाटीवर लोळून पाहू म्हटलं तर मला 1 तास झोपच लागून गेली. झोप झाल्यावर आता छान वाटतंय. दुपारी थोडा वेळ जरी आराम केला ना तरी नंतर छान फ्रेश वाटतं आणि नंतर कामाला पण उत्साह येतो. तर मी आता आली आहे किचनमध्ये. फ्रीजमधून छान असं थंडगार टरबूज काढून घेतलं. आमच्या इकडे याला टरबूज म्हणतात, पण काही ठिकाणी कलिंगड म्हणतात. कापल्यानंतर आतून ते छान लाल निघालं. आता भरपूर टरबूज यायला सुरुवात झालेली बाजारात, पण हे दारावरच आलेलं होतं आणि इथेच घेतलं मी, म्हणून म्हटलं लाल निघालं तर बरं, नाही तर मग काय मजा ती टरबूज खाण्यात. आता बाहेर उष्णता पण खूप वाढली आहे आणि त्याच्यामुळे शरीराला पाण्याची खूप गरज असते. टरबुजामुळे शरीराला थंडावा मिळतो, म्हणून मी जेवणानंतर किंवा दुपारच्या वेळी असं टरबूज कापून ठेवते. प्लेटमधलं दोघं मुलांना देते आणि बाकी ह्या बाउलमध्ये पूर्ण टरबूज मी कापून फ्रीजमध्ये ठेवून देते. फ्रीजमध्ये कापून ठेवल्यामुळे ज्याला जेव्हा लागेल तेव्हा तो खाऊ शकतो. आता थोडी साफसफाई करून घेते. तसं सकाळी तर मी सगळी साफसफाई केलेली असते, पण आता सध्या उन्हाळा आहे आणि हवा पण खूप चालू आहे बाहेर आणि आपले दरवाजे खिडक्या पण दिवसभर उघड्या राहतात, त्याच्यामुळे खूप जास्त धूळ येते सध्या. आणि ह्या सोफ्यावरची धूळ तर लगेच दिसते समोर. सोफ्यांवरची आणि खिडक्यांमधली जी धूळ आहे ती समोरच दिसल्यामुळे ती डोळ्यांना काही सहन नाही होत. त्याच्यामुळे मी आता संध्याकाळी पण साफसफाई करते, नाहीतर मी फक्त सकाळी करत होती. पण आता जसा उन्हाळा चालू होतोय तसं मी माझं रुटीन बदललं आहे. जे काम सकाळी साफसफाईचं करत होती हॉलमधलं, ते संध्याकाळी पण करते. आता कोरड्या कपड्यांनीच मी हे सगळं पुसून घेतलं आणि झाडझूड पण करून घेतली. संध्याकाळ होताच डोक्यात विचार चालू राहतो की रात्री भाजीला काय बनवायचं. फ्रीजमध्ये आहे 1-2 भाज्या, बघू आता काय बनवायचं ते. भांडे लावून झाल्यानंतर किचनमध्ये थोडी जागा मोकळी होते. जाळीत भांडे राहिले तर किचन पण भरल्यासारखं वाटतं. तर इथे माझे सगळे भांडे लावून झाले. गॅस ओटा पण मोकळा झाला. त्याच्यावर आता थोडा कपडा मारून घेते. आपण इथे टरबूज पण चिरलं होतं, त्याच्यामुळे थोडं चिकट झालेलं होतं. हे सगळं मी आता पुसून घेते. आता मला चहा ठेवायचा होता, पण त्याच्या आधी मी दुधावरची साय काढून घेते. आमचा दूधवाला सकाळी येतो. सकाळी दूध घेतल्यानंतर ते तापवून मी वरतीच ठेवते. दिवसभर काही मी ते फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण दिवसभर जर दूध फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याला खूप जाड साय येते आणि ती साय संध्याकाळी काढल्यानंतर दूध पातळ होतं. साय काढल्यानंतर दूध परत एकदा तापवून घेईल, मुलांना पिण्यासाठी काढून घेईल आणि थंड झाल्यावर मग फ्रीजमध्ये ठेवून देईल मी. आता चहा ठेवून घेते. गॅसवर दुसऱ्या साईडला दूध तापायला ठेवलं. सकाळी कपडे धुवून मी खाली कंपाऊंडमध्येच वाळत घातले होते, ते मी तिथेच आता काढले आणि लगेच तिथेच घड्या करून घेतल्या आणि हे रोजच्या जागेवर ठेवून देते. इथे आमचे रोज वापरायचेच कपडे असतात सगळे. तर आता वाजले 7. मी पण फ्रेश झाली, हातपाय वगैरे धुवून देवाजवळ दिवा पण लावला आणि आता स्वयंपाकाची तयारी करते. तर मी आता फ्रीजमधून भाज्या काढून घेते. सध्या तर भाजीपाला भेटतोय, एवढा महिना भेटेल, पण पुढच्या महिन्यात भाजीपाला कमी होऊन जाईल. मग आपल्याला डाळी-साळीच कराव्या लागतात जास्त. तर मी चवळीच्या शेंगा घेतल्या होत्या, त्याच्यातले हे दाणे काढून घेतले चवळीचे आणि ह्या ओली चवळीची मी भाजी करणार आहे. चवळी आमच्याकडे सगळ्यांनाच आवडते, म्हणून मी याची रस्सा भाजी करणार आहे. गॅसवर कढई ठेवली, त्यात पाणी घातलं आणि त्यात मी ही चवळी शिजायला टाकते. कढईवर झाकण ठेवून चवळी शिजते तोपर्यंत इकडे दुसरीकडे मी कणिक पण भिजवून घेते. कणिक भिजवताना मी त्यात थोडं मीठ टाकते आणि पोळ्या करण्याच्या 15-20 मिनिटाआधी कणिक भिजवून घेते. यामुळे कणिक छान मुरते आणि पोळ्या पण नरम येतात. आता उन्हाळ्यात किचनमध्ये खूप गरम होतं. किचनमध्ये जितक्या जास्त वेळ थांबलं तितकं गरम होतं, त्याच्यामुळे किचनमध्ये उभं राहणं सुद्धा अवघड वाटतं. असं वाटतं की आपण जसं युद्धभूमीवर उभं आहे. कणिक भिजवून मी साईडला ठेवून दिली. आता भाजीची तयारी करूया. एका मिक्सरच्या भांड्यात मी आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतली. त्यासोबतच त्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकलं आणि अगोदर हे मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं. त्यानंतर त्यात भाजलेलं किसलेलं सुकं खोबरं घातलं. खोबरं मी किसून भाजून आणि एका डब्यात भरूनच ठेवते, म्हणजे आपल्याला लागलं तेव्हा पटकन घेता येतं. इकडे चवळी पण शिजली. गॅस बंद केला. आता भाजीला फोडणी देऊन घेते. कढईत तेल घेतलं, त्यात जिरं मोहरी टाकली आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला. कांदा परतून घ्यायचा आहे. थोडंसं हिंग पण टाकला. मला भात पण बनवायचा होता, म्हणून मी गॅसवर दुसरीकडे कुकरमध्ये पाणी ठेवलं, त्यात मीठ टाकलं
आणि आता त्या पाण्याला उकळी येईपर्यंत मी इकडे भाजी बनवून घेते। कांदा परतल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकायचं आणि परत याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे परतून झाल्यानंतर यात आता 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काळा मसाला आणि हळद टाकायची आणि परत हे सगळं परतून घ्यायचं। आणि आता यात ही शिजवलेली चवळी घातली। थोडा रस्सा बनवायचा आहे म्हणून मी यात अजून थोडं पाणी घातलं। चवीप्रमाणे मीठ टाकून भाजी थोडा वेळ उकळून घ्यायची। आता ओट्यावर झालेला पसारा हा उचलून घेते। भांडे पण मी एका साईडला जमा करून ठेवले। मसाल्याचा डब्बा, मिठाची बरणी हे लगेच कपड्याने पुसून आणि मी जागेवर ठेवून देते। असा हातोहात पसारा उचलून घेतला तर नंतर मग आवरायला कंटाळा येत नाही। भाताच्या पाण्याला पण उकळी आली। हे तांदूळ मी 2 वेळा स्वच्छ धुवून आणि त्यात टाकून घेते। भात आमच्याकडे रोज नाही खात, पण असा अधूनमधून एखादी मसाल्याची भाजी किंवा रश्श्याची भाजी राहिली तेव्हाच फक्त आठवड्यातून 2 ते 3 वेळा भात खिचडी होते। आता कुकरला झाकण लावून घेतलं आणि इकडे आपली भाजी पण तयार आहे। भाजीचा पण गॅस मी आता बंद करते। भाजी भात तयार आहे। आता पोळ्या लाटायला घेतल्या आहे मी। कणिक आधीच मळून ठेवली होती त्याच्यामुळे ती छान भिजलेली आहे। तर इथे आता आपला स्वयंपाक तयार आहे। मस्त चवळीची भाजी, भात आणि गरम गरम पोळ्या। व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।